कासारवडोली उड्डाणपुलाचा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला असून आज ठाणे जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण माझ्या हस्ते पार पडलं, याचा मला सार्थ अभिमान आहे, असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले। ते या उड्डाणपुलाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। मंत्री सरनाईक म्हणाले की लोकप्रतिनिधी या नात्यानं घोडबंदर, गायमुख, कासारवडोली परिसरात उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी मी सातत्यानं पाठपुरावा करत होतो। तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला आर्थिक निधी मंजूर केला, त्यामुळे अत्यंत कमी वेळेमध्ये या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करणं शक्य झाले। या प्रकल्पामुळे ठाणे, बोरिवली, वसई, JNPT, गुजरात दरम्यानची वाहतूक आता अधिक सुलभ होणार असून गायमुख ते वाघबीड मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे। उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूची मार्गिका आजपासून खुली झाली असून उजव्या बाजूचं काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे। ठाण्याच्या गतिमान विकासासाठी अशाच पायाभूत सुविधा निर्माण करत राहू, असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळेला व्यक्त केलं। नागरी वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्या वेळेस हे मेट्रोचं काम चालू होतं त्याच वेळेस मी 5 वर्षापूर्वी आदरणीय तत्कालीन पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये वरनं मेट्रो जात असताना खालनं फ्लायओव्हर ब्रिज होणं गरजेचं आहे, कारण वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होईल। आणि त्यावेळेस MMRDA प्रमुखाला त्यांनी स्वतः माझ्या माध्यमातून पत्र दिलं होतं आणि हे आमचे सगळे फ्लायओव्हर मंजूर केले होते। आज त्याचा फायदा होतोय। फ्लायओव्हर ही कासारवडोलीच्या एका बाजूची लेन आज आम्ही चालू केलेली आहे। पुढल्या 2 ते 3 महिन्यामध्ये दुसरी लेन आम्ही चालू करू, त्यामुळे घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते ते वाहतूक कोंडी कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे। आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आम्ही ह्या घोडबंदर रोडला जॉईन करून घेतोय, ते सर्व्हिस रोड जॉईन केल्यामुळे वाहतूक कोंडी जवळजवळ 90% ही ह्या घोडबंदर रोडची कमी होणार असल्याने मेट्रोचा मार्ग सुद्धा आता जवळजवळ निश्चित झालेला आहे। मेट्रोही लवकरात लवकर साधारण 6 ते 8 महिन्यामध्ये धावेल अशी आम्ही MMRDAच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। परंतु हा ब्रिज मात्र घोडबंदर वासियांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रिज होईल, जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल। दयनीय दिशा झालेली आहे रस्त्याची, सर्व्हिस MMRDAच्या अधिकाऱ्यांना त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, कारण पूर्वी हा PWDचा रस्ता होता, परंतु आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू आहे। 2 खाती जी वेगवेगळी असल्या कारणानं त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी स्वतः सुद्धा महापालिका आयुक्तांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारे हे खड्डे लवकरात लवकर बुजवा, कारण योग्य वाटत नाही। दर पावसाळा आला की खड्डे होत राहतात आणि आपण बुजवत राहतो, असं होता कामा नये। हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जो घोडबंदरचा रस्ता आहे तो काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव सुद्धा घेण्याचा आम्ही विचाराधीन आमच्या आहे आणि निश्चितपणे तो सुद्धा काँक्रीटचा झाल्यानंतर खड्ड्याचं विघ्न जे दरवर्षी येतं ते येणार नाही।